लाठीकाठीचं प्रदर्शन दाखविणारी ही आपली डोंबिवलीकर बालकलाकार. खरं तर आज प्रत्येक मुलीने कसं दृश्य त्याच्यामधून संदेश देता येते कचऱ्याची वर्गीकरण कशी करायची. ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष कचरा. हे बघा. या बाजूला आहे हरिभक्त पारायण संत सावळाराम महाराज मात्रे क्रीडा संकुल. हे बघा. आता जो पुरवठा तुटवडा आपल्याला जाणवला, या सगळ्यांवर एकच उत्तर आहे, सायकल सायकल आणि सायकल. अरे वा, सायकल चालवा, सुंदर. पर्यावरण सांभाळा, हीच पुढची गुरुकिल्ली आहे तुमची. नमस्कार, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज गुढीपाडवा आहे आणि हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आलो डोंबिवलीमध्ये. सलग हे आपलं गुढीपाडव्याचं 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षी जो संदेश दिला आहे गणेश संस्थानने तो आहे वंदे मातरम. तर आजचा गुढीपाडवा कसा असणार आहे, नववर्षाच्या स्वागत यात्रेची तयारी कशी असणार आहे आणि कोणत्या कोणत्या संस्था असणार आहेत, काय काय रथ असणार आहेत, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. तर नववर्षाच्या स्वागत यात्रेची तयारी चालू झाली आहे. तर हे बघा, नवीन वर्षाच्या स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे आणि वेगवेगळ्या संस्था अशा इथे लाईनीमध्ये उभ्या आहेत. ह्या बाजूला बघा. तर डोंबिवलीमधील हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे आणि पहिलं पुष्प दिलं आहे ते म्हणजे सायकल स्वारांकडे. बघू शकता आपण, डोंबिवली सायकल क्लब. बघा, पहिलं पुष्प दिलं आहे डोंबिवली सायकल क्लब यांच्याकडे. दादा, हे तुमचं कितवं वर्ष तरी? आमचं 8वं वर्ष आहे. 8वं वर्ष आहे. थँक्यू. दादा, काय संदेश द्याल तुम्ही सायकल मार्फत? सायकल मार्फत संदेश देतो की सायकल, आता हे जे प्रदूषण वगैरे जे चाललेलं आहे, प्रदूषण वगैरे, एकूणच आता जो पुरवठा तुटवडा आपल्याला जाणवला, या सगळ्यांवर एकच उत्तर आहे, सायकल सायकल आणि सायकल. अरे वा, सायकल चालवा, सुंदर. पर्यावरण सांभाळा, हीच पुढची गुरुकिल्ली आहे तुमची. बरोबर. बघा, दादांनी खूप छान सांगितलं, सायकल चालवा आणि पर्यावरण सांभाळा. थँक्यू दादा. बघा, सायकलवर सुद्धा गुढी उभारली आहे छान. हे बघा, किती सुंदर आहे बघा. दादा, आपलं नाव? पुष्कर जोशी, डोंबिवली सायकल क्लब. डोंबिवली सायकल क्लब. थँक्यू. हे बघा, डोंबिवलीकर ब्रँड, संपादक आमदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून. किती सुंदर आहे बघा. पुढचा रथ बघूया आपण. नववर्षाच्या मंगल क्षणी
उभारूया विकासाची गुढी. विकासाची नक्की गुढी काय आहे आणि कशा प्रकारे विकास करणार आहेत ह्याचा सुंदर असा देखावा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपण बघूया. हे बघा, खिडकाळी प्राचीन मंदिर, आगरी कोळी वारकरी भवन आणि ही रस्ते व्यवस्था बघा. आणि ह्या बाजूला आहे उल्हासनगर सुपर स्पेशालिस्ट कॅशलेस हॉस्पिटल. हे बघा, त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे हरिभक्त पारायण संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल. हे बघा, अशी असेल डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विकासाची गुढी नवीन वर्षासाठी. या ठिकाणी भरारी अस्थिव्यंग्य विकलांग संस्था डोंबिवली यांचा हा रथ आहे, तो बघूया आपण. PDMDS इथे एक आहे क्षितिज मतिमंद मुलांची शाळा. बघा, दादाच्या आता सुंदर अशी गुढी आहे. थँक्यू. हे बघा, पुढचा ग्रुप आहे प्रेरणा हे बघा, पुढचा ग्रुप आहे प्रेरणा लाफ्टर क्लब डोंबिवली पश्चिम. त्यांच्या 2 शाखा आहेत, एक बागशाळाला आहे आणि एक आनंदनगर गार्डनला आहे. या वयातही या काकांचा उत्साह बघू शकता. खूप सुंदर काका, खूप सुंदर. थँक्यू. श्री गणेश मंदिर संस्थान वक्रतुंड यांचा ढोल ताशा पथक यांची सुद्धा आपण झलक बघूया. प्रभाकर मोरे. बघूया इंडियन डेंटल असोसिएशन डोंबिवली शाखा. आपले दात कसे असावे, मोत्यांसारखे दात, त्याला आरोग्याची साथ, सुंदर असा संदेश देतात बघा. ओरल हेल्थ, टोटल वेल्थ.
पाठीमागे सुवकुळ साळी हितवर्धक संस्था डोंबिवली. हे बघा यांची पालखी आहे सुंदर अशी. पुढची संस्था आहे संकल्प सिद्धी सातारा संघ डोंबिवली. ते सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करतात बघा लेझिमच्या तालघोषामध्ये. बघा किती सुंदर असा उत्साह आहे. थँक्यू. चित्रपट सृष्टीमधल्या सिनेतारका आपल्याला या रथामध्ये बघायला मिळतील. हे बघा इथे बघूया आपण वीरांगना ट्रस्ट विविधतेत एकता. हे बघा ह्यांनी छान संदेश दिलाय विविधतेमध्ये एकता. लाठी लाठीचं प्रदर्शन दाखविणारी ही आपली डोंबिवलीकर बालकलाकार. खरं तर आज प्रत्येक मुलीने ही कला शिकून घेणं ही काळाची गरज आहे स्वसंरक्षणासाठी. जीवन विद्या मिशनच्या महिलांचं सुंदर असं लेझिम नृत्य. आता आपण पुढचा ग्रुप बघतोय ब्रह्मकुमारीज डोंबिवली. ही संस्था बघतोय आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग. त्याच्यामधून संदेश देता येते कचऱ्याची वर्गीकरण कशी करायची. ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष कचरा. हे बघा कोणत्या डब्यामध्ये कोणता कचरा असावा. त्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची संस्था. श्री महात्मा बसवेश्वर लोकशाहीचे जनक. पुढचं आहे अनादिराव लेझिम पथक. तर आता आपण या लेझिम पथकाची झलक बघूया. बघू शकता तेजनॅन फाउंडेशन हॅपी थॉट्स सब कुछ भरपूर है. सुंदर असे संदेश दिले त्यांनी. सबसे ऊपर कौन, प्रेम, आनंद, मौन. तुम्हाला जे काही मिळाले आहे त्याबद्दल सदैव कृतज्ञता व्यक्त करा जेणेकरून जे प्राप्त झाले आहे त्याचा नवा विशाल विस्तार होईल. थँक्यू. हे बघा प्रत्येकाच्यावर वेगवेगळे संदेश आहेत. जी संस्था आहे डोंबिवली होमिओपॅथिक रजिस्टर.
आता आपण इकडे जरा लक्ष देऊया. कोकण कुणबी रहिवासी संघ डोंबिवली इन्कलाब जिंदाबाद. हे बघा सुंदर असं दृश्य. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आपले सहर्ष स्वागत करत आहेत. रणरागिणी बघूया आपण. या बाजूला बघा योगधाम. स्थानिक कला योग करा आणि रोगापासून दूर राहा असा संदेश देत आहेत. योगधाम विद्या योग विद्याधाम डोंबिवली. हे बघा मिस्टर DIY स्टोर. हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिर. किंवा शारीरिक योगा करायची नाहीये आपल्याला. हिमालयन मेडिटेशन. छान संदेश दिला. योगासन शरीर से किए जाते हैं. गण गण गणात बोते. पाठीमागे सनातन संस्था. साधकांना आश्वासन. समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाच्या लीला वर्णिती लोकतिनी निपेक्षु कदा रामदासाभिमानी. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा हात जोडून आणि मातृभाषेतूनच द्या. खूप सुंदर असा संदेश दिला बघा यांनी सुद्धा. गुढीपाडव्याला वर्षारंभ साजरा करणे म्हणजे स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे. धर्म जनजागृती. जीवन विद्या मिशनच्या प्रांगणामध्ये बालसंस्कार केंद्रामध्ये असलेली ही मुलं बघा. बाल शिवाजी. त्याच्यानंतर इकडे पोलीस आहेत. भारत माता. या बाजूला बाळ गंगाधर टिळक आहेत. मुलांना घेऊन या पटापट. तर नववर्षाची ही शोभायात्रेची जी व्हिडिओ होती ती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.